सुद्धा खूप मोठ्या समोर आलेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये जे सामाजिक घटक होते, विशेषतः ज्या काही तत्कालीन काळांमध्ये होणाऱ्या हिंदू आणि मुस्लिमांमधला दंगे असेल किंवा काळाच्या ओघात तामिळांचा प्रश्न असेल किंवा खलिस्तानच्या मागणी संदर्भात केलेलं ऑपरेशन ब्लू स्टार असेल, या सगळ्या घटकांचा भारतीय राज्याच्या राजकारणावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम घडलेला दिसून येतो. सिक्कीम सारख्या भागांना सुद्धा अनेक वर्षानंतर भारतामध्ये विलीन करण्यात आलं, त्याला राज्यांचा दर्जा देण्यात आला. एक प्रकारच्या राज्याच्या राजकारणासाठी पौर्णिमा जॉईन झाल्यानंतर सगळ्यात पहिले आपण म्यूट केलं पाहिजे, ही फक्त जबाबदारी स्वतः स्वीकारायला हवी. तर अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतात ज्यामुळे राज्य म्हणजे जे काही स्टेट पॉलिटिक्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्वरूपांमध्ये बदल घडून आलेला दिसतोय. वंश, जाती, भाषा, धर्म, मानसिक संस्कृती या बाबतीत भारतीय समाजांमध्ये आपल्याला अनेक अंशी भिन्नता दिसून येते. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या विकासाचे मार्ग नवे मार्ग समाज घटकांनी स्वीकारलेले होते. सामाजिक दृष्टीने जो अभिजन वर्ग होता तो सत्तेच्या आधारे आपले हितसंबंध जपत आलेला आपल्याला दिसून येतो. आणि तसंच विविध गटांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा आणि आपली सत्ता कशा पद्धतीने टिकून राहील याचाच प्रयत्नामध्ये अभिजन वर्ग असलेला दिसून येतो, जो काही इलिट क्लास संबंधित प्रवर्गातून निर्माण झालेला होता, सामाजिक घटकातून निर्माण झालेला होता. तो सगळं आपली सत्ता कशा पद्धतीने टिकून राहील आणि हा प्रवर्ग आपला कशा पद्धतीने म्हणजे नेतृत्व स्वीकारेल याचाच प्रयत्नात असताना आपल्याला दिसून येतो. या विविध गटांमध्ये अभिजनाची निर्मिती होतच असते आणि जातीच्या धर्माच्या आधारावर राजकारण खेळले जात असते. आणि हे आताही त्याच पद्धतीचं सुरू आहे. मुस्लिम समाजाचा विचार या दृष्टीने केला पाहिजे. जर मूळ हिंदू असलेला हा समाज अनेक कारणांनी धर्मांतर करून मुस्लिम झाला, आपले रीतिरिवाज, संस्कृती, जीवन ध्येय वेगळे ठेवण्याचा त्यांच्या नेत्यांचे प्रयत्न तत्कालीन काळांमध्ये सुरू झालेले दिसून येतात. हिंदू विरुद्ध मुसलमान हा जणू संघर्षच आहे. हिंदू आपले क्रमांक 1 चे विरोधक आहेत. शत्रू हा शब्द टाळला, या ठिकाणी जाणून टाळला गेलेला आहे, कारण विरोध हा शब्द अगोदर पासून म्हणजे ज्या पद्धतीने आपण घटना समितीच्या निवडणुका झाल्या तेव्हापासूनचा आपल्याला तो आढावा दिसून येतोय का मुस्लिम लीगला कमी जागा मिळाल्यामुळे त्यांनी पर्टिक्युलर या जे संविधान निर्माण केले जाणार त्या संविधानांमध्ये आपल्या अल्पसंख्याकांचं मतांना व्हॅल्यू दिली जाणार नाहीत किंवा अधिकारांचं संरक्षण पाहिजे त्या प्रमाणात होणार नाहीत. त्यापेक्षा जर आपण वेगळं जर निघालो तर कदाचित आपण आपल्या हक्कांचं संरक्षण करू शकतोय, असं तत्कालीन काळात वाटलं गेलेलं होतं. अशी भावना मुस्लिमांच्या मनात निर्माण करून पक्की करण्याचा प्रयत्न काही प्रमाणात काही मुस्लिम अभिजन वर्ग हा यशस्वी सुद्धा झालेला दिसून येतो. बहुसंख्य मुस्लिम समाजाचा ऐहिक विकास होऊ शकला नाही, त्याला आधुनिक शिक्षणाकडे दुर्लक्ष होणे हे सगळ्यात महत्वाचे मोठे कारण आहे. आपण मागल्या पण याच्यामध्ये बघितलं, जर मुस्लिमांमधल्या स्त्रिया जर त्या शिकल्या तर त्यांचं लग्न होण्याचं प्रमाण खूप कमी प्रमाणात दिसून येते. म्हणजे पर्टिक्युलर सुशिक्षित स्त्री ही तिच्या अधिकारांचा आणि हक्कांबाबत ती जागृत असते आणि त्यामुळे आताच्या प्रमाणात काहीतरी बदल आपल्याला दिसून येते, परंतु आधीच्या काळांमध्ये मुस्लिम स्त्रियांचा साक्षरतेचा दर खूप कमी प्रमाणात असलेला आपल्याला दिसतोय. यासोबतच त्यांना धार्मिक क्षेत्रातील बंदिस्त ठेवून एक गठ्ठा मते मिळवण्याचा प्रयत्न अनेक राजकीय पक्ष करताना सुद्धा आपल्याला समकालीन काळात दिसत होते. त्यासाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी होत असून आंध्र प्रदेशनेही तशी व्यवस्थाही केली आहे, परंतु त्यावर उच्च न्यायालयाने ही व्यवस्था अवैध ठरवलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचे धोरण राष्ट्रीय एकात्मतेला च्या दृष्टीने पोषक ठरणारे नाहीत.
हे यातून उघड सत्य आहे. राज्यातील आदिवासी असेल, वन्य जमाती असेल, मागासवर्ग असेल, दलित असेल, यांच्या विकासाच्या अनेक योजना व कार्यक्रम आखून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजकीय व्यवस्था वेळोवेळी कार्य करत असताना सुद्धा आपल्याला दिसून येते आणि त्यातून या समुदायांचा राजकीय शक्तीचे उदयास्त होताना दिसतोय. काळाच्या ओघामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला धनगर, मराठा आणि काळाच्या ओघामध्ये बहुजन समुदायाने जे काही शक्ती प्रदर्शन केलं हे याच एक अभिप्रेत आहेत. महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान यांचा राजकीय व्यवहार या बाबतीत अभ्यासण्याजोगा आहेत. विकासाचे राजकारण यामध्ये ज्या वेळेस आपण चर्चा करतोय त्यावेळेस तणाव निर्माण होण्याचे नेमके कारण म्हणजे असंतुलित आर्थिक विकास आहे. म्हणजे ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास घडताना आपल्याला दिसते तसं छत्तीसगड किंवा मध्य प्रदेशचा विकास घडताना दिसून येत नाही. या ठिकाणी विविध घटक असे आर्थिक दृष्टिकोनातून जबाबदार असतात. म्हणजे पर्टिक्युलर जर त्या राज्यांचा भौगोलिक परिसर तिथलं किंवा तिथली जमीन जर त्या पद्धतीची असेल, उपजाऊ असेल, सपाट असेल, ज्या ठिकाणी उत्पादन चांगल्या पद्धतीने घेता येत असेल, तर अशा राज्यांचा विकास सहजतेने घडून आलेला आहे. कारण भारत हा अगोदरपासूनच कृषीप्रधान देश आहे. परंतु जर डोंगर दऱ्यांमध्ये जर एखाद्या राज्याचा भूप्रदेश गेला असेल, त्या ठिकाणी सपाट भूप्रदेश नसेल, कृषी करण्याजोगी जमीन त्यांच्याकडे उपलब्ध नसेल, तर अशा ठिकाणी मात्र आर्थिक विकासासाठी तिथे मुकावं लागलेलं सुद्धा आपल्याला दिसून येते. भारतात महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्य विकसित राज्य झालेली आहेत. तिथे एक प्रकारचं संसाधनाचा बाबतीत जर आपण चर्चा करायला गेलो तर भौगोलिक स्थितीचा पुरेपूर उपयोग करण्याची त्या ठिकाणी परिपूर्ण स्थिती आपल्याला दिसून येते. नवीन तंत्रज्ञान स्वीकारणारे लोक त्या राज्यांमध्ये आहेत. म्हणजे महाराष्ट्र असेल, गुजरात असेल. मात्र अनेक राज्य विकासाच्या बहुतेक क्षेत्रांमध्ये मागे पडलेली आहेत. यामध्ये झारखंड, मध्य प्रदेश, ओरिसा यासारख्या राज्यांचा उल्लेख करावा लागेल. त्या ठिकाणी नैसर्गिक संसाधने उपलब्ध असूनही ते अविकसित आहेत. त्याचं नेमकं कारण म्हणजे त्यांनी तंत्रज्ञानाला पाहिजे त्या काळात आणि अपेक्षित कालावधीमध्ये स्वतःचा विकास साधता आलेला नाही, असं सुद्धा आपल्याला दिसून येतं. राज्यांमध्ये औद्योगिक विकासासाठी दळणवळणाची साधने, कच्चा माल, प्रशिक्षित कामगार वर्ग, आयात निर्यातीच्या सोयी विकसित होणे आवश्यक आहे. मग ओरिसा, त्याच्यानंतर झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश यांचा उल्लेख करत असताना आपल्याला एक गोष्ट मात्र निश्चितच त्या ठिकाणी दिसून येते का ज्या पद्धतीने महाराष्ट्राला आणि गुजरातला समुद्र किनारा लाभलेला आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समुद्र किनारा हे असते आणि ते समुद्र किनाऱ्याचा अभाव पर्टिक्युलर या राज्यांमध्ये असल्यामुळे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून जो काही लाभ संबंधित राज्याला मिळणार होता त्या लाभांपासून ते राज्य मुकलेले आहेत किंवा कमकुवत पडलेले आपल्याला दिसून येतात. यासोबतच ब्रिटिश, फ्रेंच आणि पोर्तुगीज यांनी आपल्या वखारी म्हणजे व्यापार केंद्र समुद्र किनाऱ्याजवळ स्थापिलेल्या होत्या. त्यांच्या संपर्कामुळे समुद्र किनाऱ्याजवळच्या भागात राजकीय संस्था, लोकतंत्र, शिक्षण, उद्योग इत्यादी बाबत लक्षणीय प्रगती घडून आलेली सुद्धा दिसून येते. राज्य नैसर्गिक संसाधनाच्या बाबतीत जितके समृद्ध तितकेच त्याचे राजकीय महत्व सुद्धा वाढलेले आहेत. सौदेबाजीची क्षमता सुद्धा वाढलेली दिसून येते. औद्योगिकरणामुळे कामगार वर्ग संघटित होऊन आपले हितसंबंध ओळखू लागतो. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्यात. औद्योगिक विकास घटक राज्य एक प्रकारे घटक राज्याची केंद्राच्या संदर्भात स्थिती ठरवत असतो. अर्थव्यवस्था व राजकीय व्यवहार यांच्या परस्पर क्रिया आणि प्रतिक्रिया आधुनिकतेकडे जाण्याची तीव्र इच्छा असते. राजकीय, सामाजिक, श्रमिक नेतृत्व असेल, पक्ष पद्धती असेल, हित संबंधी गट, दबाव गट यांचे सामर्थ्य आणि यासोबतच महिला सक्षमीकरण आणि त्यांचा सहभाग, पंचायत राज व्यवस्थेची स्थिती यातून राज्य व्यवहार साकारत असतो. आणि या गोष्टीमध्ये कुठेतरी असे राज्य जे आहेत, काही राज्य हे मागास पडलेले दिसतात. त्या ठिकाणी महिलांचा साक्षरता दर असेल किंवा
राजकीय सामाजिकरणाची संकल्पना पाहिजे त्या प्रमाणात त्या ठिकाणी राबवली जात नाही. अशा अनेक गोष्टी आपल्याला तिथे दिसून येतात. गेल्या काही वर्षातील राजकीय व्यवहार लक्षात घेतला तर घटक राज्याच्या व्यवहारातील तत्वे शोधून काढता येतात. ज्या राज्यांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळांचा अभाव आपल्याला दिसतोय, उद्योगांना चालना मिळावी अशी वातावरण किंवा योजना संबंधित राज्यांमध्ये नसतील किंवा बेफिक्री राज्यकर्ते, स्वार्थी आणि भ्रष्ट अधिकारी वर्ग, पारंपरिक वृत्तीचा समाज यांचे प्राबल्य असते, तेथे विकासाच्या गती मंद स्वरूपात किंवा नवीन समस्या काळाच्या ओघात निर्माण होत असताना आपल्याला दिसून येतात. पंचवार्षिक योजनांची अंमलबजावणी राज्यांना केंद्रांकडून जे काही आर्थिक सहाय्य मिळतं त्यातून केली जात असते. परंतु अशी अनेक राज्य आहेत का ज्यांनी योजनांच्या अंतर्गत मिळणाऱ्या सहाय्यता जे आहेत ते पूर्ण वापरच करू शकत नाहीत किंवा ते वापर करण्यामध्ये सक्षम नसताना आपल्याला दिसतात. राज्यांना केंद्रांशी सलोखा राखून भरघोस विशेष आर्थिक मदत मिळवता येते. श्री वाजपेयी ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते त्या काळात आंध्र प्रदेश आणि आजच्या काँग्रेसच्या नेतृत्वातल्या काळातलं बिहार, बंगाल यांनी असाच फायदा तत्कालीन काळांमध्ये करून घेतलेला दिसतो. भौतिक परिस्थिती हाही विकासाच्या दृष्टीने अगदी महत्वाचा घटक आहे. मोठ्या नद्या, सुपीक जमीन, पाणी पुरवठा, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग किंवा प्रकल्प विकासाची गती वाढवत असताना आपल्याला दिसतात. विकासाचा विचार करताना स्त्री वर्गांची दखल सुद्धा घेणे महत्वाचे ठरते. महिलांची संख्या पुरुषांच्या बरोबरीची आहे, पण सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने स्त्री ही मागासलेली असलेली आपल्याला दिसते. म्हणजेच राजकीय आणि सामाजिक सहभाग, शिक्षण, अर्थार्जनाची संधी, प्रतिष्ठा याला न्यायाचा वाटा मिळणे आवश्यक असते आणि त्यासाठी विधिमंडळात आरक्षणाचा प्रश्न आजही कायम आहे, अद्यापही सुटू शकलेला नाही. स्त्री शक्तीचा उपयोग न करणे म्हणजेच राष्ट्रीय हानी करणे होय. भारतातील विविध राज्याचे क्षेत्रफळ असेल, लोकसंख्या, साक्षरता, दारिद्र्य, स्त्री पुरुष समानता किंवा स्त्री पुरुष जन्मदर, मृत्यूदर आधीच जर तथ्य आपण बघितले तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले राज्य मागास आहेत आणि त्या राज्यातील हे स्त्री पुरुष गुणोत्तरांचं प्रमाण काय आहे ते सहजतेने दिसून येतात. वरील विवेचन जर आजचा आधार आहे आपल्याला असं दिसून येते की राज्याची जी सैद्धांतिक चौकट आहे ती एक प्रकारे पुसट स्वरूपाची आहे. ती चौकट तयार करता येऊ शकते आणि ती चौकट तयार केल्यानंतर पर्टिक्युलर त्या चौकटीच्या आधारावर राज्यातील जे म्हणजे देशातील जे काही राज्य मागास आहे त्या मागास राज्याला आपण मुख्य प्रवाहामध्ये खिचून आणू शकतो. परंतु महत्वाचं आपण मागल्या पेपरला जो काही अभ्यास केला विशेषतः महाराष्ट्राचे राजकारण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते का जरी महाराष्ट्राला हे विकासात्मक मॉडेल मांडलं किंवा डेव्हलपमेंट राज्य म्हणून आपण महाराष्ट्राचा उदो केला असला तरी महाराष्ट्राचा अंतर्गत प्रादेशिक विवाद मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत आणि या प्रादेशिक विवादांचा म्हणजेच पर्टिक्युलर विदर्भाचा असमतोल असेल, मराठवाड्याचा असमतोल असेल, कोकण भागातील असमतोल असेल, हा असमतोल सहजतेने भरता येऊ शकत नाही. म्हणजे अनुशेष अजूनही बाकी आहेत आणि तो अनुशेष भरून काढला तर कदाचित राज्यातील सगळ्या भागांमध्ये समतोल साधता येऊ शकतो. आणि त्याचा परिणाम म्हणजेच जे काही भारतातील राज्याच्या राजकारणाचे स्वरूप जे काळाच्या ओघात बदलत गेलेले आहेत त्याकडे पण आपण थोडं कटाक्षाने बघू शकतो. जवळपास भारतामध्ये संपूर्ण भारतातील काही प्रांत सोडले तर अपवादात्मक भागातच फ्रेंच किंवा पोर्तुगीजांचं अधिपत्य होतं. परंतु जवळपास 90% जवळपास भारत हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. त्यामुळे ब्रिटिश कालखंडामध्ये भारताची स्थिती कशी राहिलेली आहे हे बघणे सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आणि गरजेचे आहे. भारतीय राजकीय व्यवस्थेत आजच्या स्वरूपाचा विचार करताना ब्रिटिश शासनाच्या कालखंडातील राजकारणाचा आणि स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारणाचा अभ्यास केल्यास आपल्याला संघराज्य निर्मिती आणि घटक राज्यातील राजकारणाचे आकलन सहजतेने करू येऊ शकते. ब्रिटिशांच्या राजवटीत जर आपण विचार केला तर देशी संस्थानांची संख्या जवळजवळ 600 पेक्षा जास्त होती.
आता देशी संस्थाने म्हणजे जे छोटे छोटे मांडलिक राज्य होते ते आपल्या आधिपत्याखालील शासन किंवा राज्य चालवण्याचा ते प्रयत्न करत होते. एक प्रकारचा आपला राज्यकारभार ते पार पाडत होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या देशाचे दोन भागात दोन प्रकारची राज्य व्यवस्था अस्तित्वात होती. ब्रिटिशांच्या ताब्यातील भारतीय प्रदेश व राजकीय अनेक संस्थानिकांच्या ताब्यातील संस्थाने असे स्वरूप भारतीय राज्यव्यवस्थेला प्राप्त झालेले होते. एकीकडे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली तो भारत होता, तर काही संस्थानिक हे मात्र स्वतंत्र होते. ते आपल्या प्रदेशांचं मिळकत फक्त काही प्रमाणात का असेना ब्रिटिशांना देत होते, परंतु अधिपत्य मात्र स्वतःच ते गाजवत होते. त्यामुळे दुहेरी प्रकारची शासन व्यवस्था या ठिकाणी आपल्याला दिसून येते. संस्थानिकांच्या बाबतीत ब्रिटिशांचे धोरण हे परिस्थितीनुसार बदलत होते, कारण आपल्याला दिसून येते का नागपूर संस्थानाचं खालसाकरण असेल, झाशीच्या राणीचं जे काही झाशी संस्थान असेल, बडोद्याचं संस्थान असेल, जे काही धीरे धीरे त्यांनी संस्थानाचं खालसाकरण केलं, त्यासाठी तैनाती फौज असेल किंवा अन्य जे मार्ग त्यांनी वापरले, जे झाशीच्या राणीचं किंवा नागपूरचं संस्थान ज्या पद्धतीनं त्यांनी बरखास्त केलं, म्हणजेच पर्टिक्युलर वारसा हक्क नसल्यामुळे तो आधार त्यांनी बेस पकडला आणि त्यामध्ये नागपूरला पण एक प्रकारचा वारस नव्हता आणि त्यामुळे ते संस्थान खालसा केलं गेलं. तिकडलं पण संस्थान तसंच पद्धतीचं खालसा केलेलं आपल्याला दिसून येतं. संस्थानिकांच्या बाबतीत ब्रिटिशांचे धोरण परिस्थितीनुसार बदलत राहिलेले दिसतात. 1757 काय झालेलं होतं 1757 ला? 1757 ला काय झालंय? काही झालं होतं का 1757 ला? लढाई झाली. कोणती लढाई झालेली होती? नाव नाही आठवत. 1757च्या लढाईमध्ये जर ब्रिटिश जिंकले नसते, तर कदाचित भारतामध्ये ब्रिटिशांचं घुसखोरी प्लासीची लढाई, अगदी बरोबर आहे. 1757 ला झालेली प्लासीची लढाई आणि 1764 मध्ये झालेलं बक्सरचं युद्ध, ह्या दोन घटकांमुळेच ब्रिटिशांची मुहूर्तमेढ भारतामध्ये रोवली गेलेली होती. 1857च्या उठावानंतर मात्र ज्या काही कंपन्या आलेल्या होत्या ते आपलं शासन चालवत होत्या, त्या कंपन्यांपासून ब्रिटिश संसदेनं संपूर्ण सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतलेली आपल्याला दिसून येते. जो काही 1858चा प्राणीचा जाहीरनामा आलेला होता, त्या जाहीरनाम्यांमध्ये त्या पद्धतीच्या तरतुदी होत्या आणि त्यामुळे या ठिकाणी वसाहतवादाच्या धोरणापेक्षा एक प्रकारे ब्रिटिशांच्या संसदेचं अधिपत्य 1858 मधून पासून भारतामध्ये रोवल्या गेलेलं आपल्याला दिसतो. आणि 1757 ते 1813 या प्रारंभीच्या काळात ब्रिटिश सरकारचे धोरण हस्तक्षेप आणि तटस्थतेचे होते. त्यानंतर मात्र 1813 ते 1857 अधीनस्थ अलिप्ततेचे धोरण होते. त्यानंतर काळात 1906 ते 1947 पर्यंत ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रांतांचा संघ संस्थानाच्या सहकार्याने धोरण स्वीकारलेले आपल्याला दिसून येते आणि त्यातून देशी संस्थानाच्या कारभारात बाह्य प्रशासनात ब्रिटिश शासन नेहमीच हस्तक्षेप करीत राहिलेला दिसतोय, परंतु अंतर्गत प्रशासनात मात्र देशी संस्थानांना बहुतांश स्वायत्तता देण्याचं कार्य सुद्धा ब्रिटिशांनी केलं आणि त्यामुळे जे काही आपल्याला 1947 नंतरचे प्रश्न गंभीर स्वरूपात दिसायला लागले ते याच पडसाद होते असंही म्हटलं जातं. 1935च्या पूर्वी भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप कसं होतं हे ज्यावेळेस आपण बघतोय त्यावेळेस आपल्याला दिसून येते का ब्रिटिशांनी जवळपास जे काही कायदे 1935च्या अगोदर भारतामध्ये राजकीय सुधारणा प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी घडून आणलेले होते, त्यामध्ये 1909चा आणि 1919चा 1909च्या कायद्याला आपण मोर्लेमेंटो सुधारणा कायदा म्हणतो आणि 1919च्या कायद्याला आपण मॉन्टेस्क्यू जेम्स सुधारणा कायदा असे म्हणतो. ह्या दोन्ही कायद्यांचा परिपूर्णपणे विचार केला तर भारतामध्ये लोकशाही शासन व्यवस्था
निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांचे ते प्रयत्न होते असंही म्हटलं जाते, परंतु त्यासोबत ब्रिटिश ज्या पद्धतीने भारतीयांचं आर्थिक दृष्टिकोनातून शोषण करत होतं, ते शोषण सुद्धा खूप भारताला अधोगतीत किंवा अप्रगत राष्ट्रांकडे घेऊन जाणार होतं असे सुद्धा दिसून 1919च्या कायद्याला मंजुरी दिल्यानंतर ब्रिटिश शासनाने घोषित केले होते की भारतामध्ये नरेंद्र मंडळ स्थापन केले जाईल व त्यानुसार 1921 मध्ये नरेंद्र मंडळाची स्थापना करण्यात आली. ही नमूद करून ठेवा, जर ऑब्जेक्टिव्ह टाइप परीक्षा झाली तर तुम्हाला नरेंद्र मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि कोणत्या कायद्यानुसार झाली तर हे दिसून येईल. 1919चा मॉन्टेस्क्यू जेम्सफोर्ड जो सुधारणा कायदा होता त्यानुसार नरेंद्र मंडळाची भारतात स्थापना केली गेली. कोणत्या वर्षी तर 1921 मध्ये. परंतु लॉर्ड कॅनिंग यांनी हे स्पष्ट केले होते की भारतातील ब्रिटिशांची सत्ता सर्वोच्च असून कोणत्याही संस्थानाला ब्रिटिश सरकाराच्या बरोबरीच्या नात्याचे व्यवहार करता येणार नाहीत. विदेशाशी संबंधित प्रश्न असेल किंवा परराष्ट्र धोरणासंबंधी ब्रिटिश सम्राटाला विशेष अधिकार प्राप्त आहेत आणि संपूर्ण भारतात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवणे हे ब्रिटिश शासनाचे कर्तव्य आहे. म्हणजेच देशी संस्थानाची स्वायत्तता ही मात्र नाममात्र स्वरूपाची होती. त्याला परराष्ट्र म्हणजे बाह्य स्वरूपात कुठल्याही प्रकारे सार्वभौम सत्तेचा अधिकार दिलेला नव्हता. फक्त अंतर्गत दृष्टिकोनातून ते जे देशी संस्थान होते ते स्वायत्त असलेले आपल्याला दिसून येते. म्हणजेच देशी संस्थानाची जी काही स्वायत्तता आपल्याला नाममात्र स्वरूपाची दिसून येत होती, या स्पष्टीकरणावरून देशी संस्थानाचा राजनैतिक आणि संवैधानिक दर्जा हा ब्रिटिश शासनाच्या सत्तेपेक्षा दुय्यमच स्वरूपाचा होता हे स्पष्ट होताना आपल्याला दिसते. म्हणजे संस्थानाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्याची सर्वोच्च सत्ता ही ब्रिटिश राज्यसत्तेकडेच होती. याबाबत आव्हान देण्याचा आणि तक्रार करण्याचा अधिकार मात्र कोणत्याही संस्थानिकांना देण्यात आलेला. 1921 मध्ये जे काही नरेंद्र मंडळ स्थापन करण्यात आलेलं होतं, या 1921च्या नरेंद्र मंडळांमध्ये 120 प्रतिनिधी होते. त्यापैकी 108 प्रतिनिधी हे आपापल्या संस्थानाचे प्रतिनिधी होते आणि 12 प्रतिनिधी हे 127 संस्थानाचे प्रतिनिधित्व करत होते. म्हणजेच 320 संस्थानाचे प्रतिनिधित्व देण्यात आलेले होते. त्यापैकी जे काही 127 पैकी म्हणजे 10 संस्थानाचा एक प्रतिनिधी, ते संस्थान अगदी छोटे छोटे असेल, गावा एवढे असेल, अशा संस्थानामध्ये 10 संस्थान एकत्र करायचे आणि त्यापैकी एक प्रतिनिधी पाठवायचा, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसते. नरेंद्र मंडळाची बैठक ही वर्षातून फक्त एकदाच बोलावली जात होती आणि ती व्हायसरॉय यांच्या अध्यक्षतेखाली ती पार पडत. संस्थानिकांच्या संबंधित प्रश्नांची संबंधित चर्चा करण्यासाठी वर्षातून 2दा किंवा 3 वेळा दिल्ली येथे बैठक होत असेल, परंतु काही महत्वाच्या संस्थानिकांनाच या मंडळाच्या कामकाजात कधीही भाग घेतलेला नाही असं सुद्धा आपल्याला दिसून येतं. राज्याच्या एकीकरणाच्या दृष्टीने हे मंडळ कोणतेच भरीव कार्य करू शकलेले दिसून येत नाही. केवळ ते एक चर्चा करणारे, सल्ला देणारे व विचार विनिमय करणारे मंडळ होते अशी टीका सुद्धा नरेंद्र मंडळावर केली जाते. भारतातील देशी संस्थानात राष्ट्रवाद आणि लोकशाहीचा विकास होण्यासाठी संस्थानिकांनी स्वेच्छाचार आणि उधळपट्टी, ब्रिटिशांचे फोडा आणि झोडा हे धोरण, जनविद्रोहाच्या भावनांना प्रोत्साहन, संस्थानातील जनतेचे दयनीय जीवन, भाषिक आंदोलन यामुळे या संस्थानांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवाद व लोकशाहीच्या विकासातील बहुमोल योगदान काँग्रेसने तत्कालीन काळामध्ये दिलेलं दिसून येतं. म्हणजे गांधी युगांमध्ये अखिल भारतीय संस्थानिकांच्या परिषदेची स्थापना होऊन ती काँग्रेसच्या संघटनाची एक अंग किंवा एक भाग बनलेली सुद्धा आपल्याला दिसून येते. जे नरेंद्र मंडळांचा उद्देश होता तो तर परिपूर्ण झालेला नव्हता, परंतु त्या पलीकडे काँग्रेसने या नरेंद्र मंडळांमध्ये हस्तक्षेप केलं, या संस्थानिकांसोबत सांगड घातली आणि काळाच्या ओघामध्ये अखिल भारतीय संस्थानिक परिषदेची स्थापना करण्यात आली. ब्रिटिशांच्या राजवटीत प्रांत आणि संस्थानांमध्ये लोकशाहीकरणाचे व राष्ट्रवादांचा विकास प्रक्रिया सुरू झाली आणि याच काळात भारत हा ब्रिटिश भारत यांचे शासन ब्रिटिश सम्राटाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून गव्हर्नर जनरल प्रत्यक्षपणे करीत असे. दुसरं भारतीय भारत असे 2 प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात.
ज्याचे प्रशासन लहान मोठे राज्य करीत असत आणि त्याच्या अंतर्गत प्रशासनात पुरेसे स्वातंत्र्य. गव्हर्नर जनरलच्या अधिपत्याखालील भारत असेल किंवा संस्थानिकाच्या अधिपत्याखालील भारत असेल, असे दोन प्रकाराचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. दोन्ही भागात राष्ट्रवादी भावनांचा विकासात भिन्नता होती. व्हाईसरायच्या अधिपत्याखालील असणारा जो काही भारत होता त्या ठिकाणी राष्ट्रवाद मोठ्या प्रमाणात उसळत होता. भारतीय संस्थानिकांच्या नेतृत्वात असणारा जो काही भारत होता त्या ठिकाणी मात्र एक प्रकारे स्वातंत्र्य, स्वैराचार यासारख्या गोष्टींचा आधार घेऊन कार्य केले जात होते. परंतु जे स्वातंत्र्य आणि एक प्रकारचं लोकशाही मूल्यांचं प्रतिनिधित्व करणारं संस्थान होतं त्या ठिकाणी राष्ट्रवाद पाहिजे त्या प्रमाणात विकसित होताना दिसून येत नाही. परंतु स्वैराचाराने वागणाऱ्या संस्थानिकांच्या राज्यात मात्र व्हाईसरायच्या बरोबरीच एक प्रकारचा राष्ट्रवादांची पिके रोवली जात होती. कारण या दोहातील राजकीय संघटना ह्या वेगळ्या होत्याच, परंतु त्यांची राजकीय मूल्य आणि आदर्शांचं स्वरूप सुद्धा वेगळं होतं असं आपल्याला दिसतं. एकीकडे निरंकुश व स्वेच्छाचारी राजेशाहीत नागरी स्वातंत्र्य आणि अधिकारांचे मूल्य हे नगण्य स्वरूपाचे होते, कमकुवत होते. तर ब्रिटिश भारतात क्रमशः लोकशाही संस्थानाच्या विकासाला चालना सुद्धा मिळताना आपल्याला दिसून येते. आधुनिक अर्थाने भारतात 19व्या शतकामध्ये राष्ट्रवादाचे अंकुर फुटायला सुरुवात झाली. भारतीय स्वातंत्र्य आंदोलन, भारतीय विचारवंतांनी या काळात राष्ट्रात निर्मिलेली चैतन्य भावना आणि शक्तिशाली होऊ लागलेली आपल्याला दिसून येते. असे म्हटले जाते की ब्रिटिश एकछत्री शासनाने सर्वप्रथम भारताला एका सूत्रात बांधले, एक राज्य मानून एकताची भावना निर्माण केली. राजा राममोहन राय असेल, स्वामी दयानंद सरस्वती असेल, विवेकानंद असेल, लाल, बाल आणि पाल या त्रयींनी सामाजिक आणि धार्मिक सुधारणाचा अग्रक्रम दिलेला दिसून येतो. लाला लजपतराय लाला हे असेल, बिपिनचंद्र हे असेल किंवा जे काही लाल बाल पाल म्हणून ओळखले जात होते त्या त्रिसूत्रीच्या आधारावर अनेक प्रकारे सामाजिक सुधारणा सुद्धा घडून आलेल्या आपल्याला दिसून येते. राजकीय विचार प्रवाह लोकांपर्यंत पोहोचवण्याचे यांनी महत्वपूर्ण कार्य केलेलं सुद्धा दिसून येतात. यासोबतच गांधींनी राष्ट्रवादाला नैतिक साम्राज्य आणि जीवनविषयक सहिष्णुता व आध्यात्मिक सिद्धांताचे अधिष्ठान सुद्धा प्राप्त करून दिलेले. पंडित नेहरूंनी भारतीय राष्ट्रवादाला मानवतावादी रूप देण्याचा प्रयत्न केलाय. देशी संस्थानांमध्ये स्वातंत्र्य आंदोलन व राष्ट्रवादाबद्दलची उदासीनता दूर करण्याच्या कार्याला गांधींनी काळात काँग्रेसने पुढाकार घेतलेला आपल्याला दिसून येतो. आपण या ठिकाणी थांबूया कारण तुमचं सेकंड लेक्चर आहे वाटतं ना आता. कोणाचं आहे? लिंक यायची आहे. 1918च्या नागपूर अधिवेशनात सेकंड लेक्चर कोणाचं आहे? अंकित महाजन सर. महाजन सरांचं लिंक यायची आहे ना अजून? महाजन सर हो यार. लिंक आल्यानंतर आपण थांबून जाऊया, तसे आपले 6 मिनिटं उरले. 1918च्या नागपूर अधिवेशनाबाबतची चर्चा आपण या ठिकाणी करू. या नागपूर येथे काँग्रेसचं 1918 मध्ये अधिवेशन भरवण्यात आलेलं आणि या अधिवेशनामध्ये काँग्रेसने सर्व देशांची 21 प्रांत तत्कालीन काळातले कल्पिलेले आणि संस्थानं जवळपास या प्रांतात समाविष्ट केलेले सायमन कमिशनची नियुक्ती आणि नेहरू अहवालानंतर काँग्रेसने देशी संस्थाने भारताचा अभिन्न भाग आहेत अशी स्पष्ट भूमिका केलेली. त्यामुळे काँग्रेसने 1928च्या कलकत्ता अधिवेशनांमध्ये अहस्तक्षेपांचे कलम वगळले आणि संस्थानिकांनी आपल्या जनतेला नागरिक अधिकार व जबाबदार शासन पद्धती द्यावी असे आव्हान केलेले दिसून. या काळात संस्थानांनी या काळातच संस्थानांची अखिल भारतीय परिषद स्थापन करण्यात आलेली होती 1928 मध्ये. काँग्रेस बरोबर तिची जवळीकता वाढून काँग्रेसने ती अंग किंवा एक पार्ट म्हणून बघितली जाऊ लागलेली होती.
1938च्या सुमारास हिरापुरा येथे काँग्रेसचं अधिवेशन झालं. त्यामध्ये संस्थानातील जनतेला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे व ब्रिटिश प्रांतातील जनता आणि संस्थानातील जनता यांचे हित एकच असल्यामुळे स्वातंत्र्य आंदोलनात सहकार्य करण्याचे आवाहन हिरापुरा येथील अधिवेशनांमध्ये करण्यात आलेले. अनेक संस्थानांनी काँग्रेसच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन काँग्रेसला मान्यता प्रदान केलेली आपल्याला दिसून येते. अनेक संस्थानात काँग्रेसची स्थापना करण्यात आलेली होती. इंग्रजांच्या राजवटीत ब्रिटिश संसदेने वेळोवेळी सुधारणा कायदे सामान केलेले होते. त्यामुळे भारतीय लोकशाहीच्या विकासात ते महत्वाचे ठरले. 1861च्या कायद्याने लोकशाहीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल भारतामध्ये रोवले गेलेले होते. रेग्युलेटिंग ऍक्ट या नावाने तो ओळखला जातो. या कायद्याने प्रांतांमध्ये विधान परिषदेचे गठन करण्यात येऊन भारतीयांची विधान परिषदेतील नियुक्ती करण्याची तरतूद केली गेली आणि देशातील प्रातिनिधिक संस्थानाचे बीजारोपण केले गेले. या संदर्भात जी.एन. सिंग यांनी असे म्हटलंय की 1937 मध्ये जवळपास सर्व प्रांतांना अंतर्गत स्वायत्तता देण्याची सुरुवात करणारा हा कायदा होता. 1878 मध्ये एक महत्वाचा कायदा तयार करण्यात आलेला होता. हा कायदा एक प्रकारे वृत्तपत्रांवर काही प्रमाणात बंदी घालणारा होता. म्हणजे राष्ट्रवादी विचार प्रवाहाला डावलणारा हा कायदा होता. हा कायदा लोकशाहीच्या विकासाला अडथळा ठरला, परंतु त्यानुसार 1892चा कायदा भारतीय लोकशाहीच्या विकासातील महत्वपूर्ण पाऊल ठरलेला दिसून येतो. या कायद्यानुसार भारतीय शासन कार्यात अधिकाधिक संधी मिळून प्रश्न विचारण्याचा अधिकार इथल्या प्रांतीय विधानसभेत निर्वाचित सदस्यांना देण्यात आलेला होता. परंतु हा कायदा असफल ठरला, कारण यातील परिषदा हा अपंग स्वरूपाचा असलेला दिसून येतो. अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी विशेष करून बघायचं आहेत. ते म्हणजे 1909 पासूनच्या कायद्यात नुसार भारतीय संघराज्याचे स्वरूप जे बदलत गेले आणि आज आपल्याला जे काही 28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश जे काही दिसतात, याचं हे जे परिणिती आहेत किंवा हे जे आज निर्माण झालेले राज्य आहेत, या राज्यांचा मागोवा घेणे सुद्धा आपल्याला महत्वाचं ठरताना दिसून येतं. आपण या ठिकाणी इथे थांबूया. ठीक आहे.